आता एक धक्कादायक बातमी आहे। संभाजीनगरमध्ये दोन तरुणांसोबत एक भयावह घटना घडली आहे। सुदान देशातून इथे शिकण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रानं त्यांचं बळजबरीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांनी ओसामा अली युसुफ अहमद नावाच्या सुदानी विद्यार्थ्याला अटक केली आहे। हडको परिसरातील शिवछत्रपती नगरमध्ये दोन तरुण 21 डिसेंबरच्या रात्री जेवण झाल्यावर फिरण्यासाठी बाहेर पडले। तेवढ्यात त्यांना त्यांच्या ओसामा नावाच्या मित्रानं वर बोलावलं। दोघेही त्याच्या खोलीत गेल्यावर त्यानं दरवाजाची कडी लावून घेतली आणि समोर बसण्यास भाग पाडून कागदावर काहीतरी लिहू लागला। मग तो कागद त्यानं पेटवला आणि त्याचा धूर या दोघांच्या तोंडावर देऊ लागला। मी तुमचं इस्लाममध्ये धर्मांतर करतोय असं म्हणत तो जे बोलेल ते शब्द म्हणा असं सांगू लागला। दोघांनी नकार दिला तर त्यांना मारण्यासाठी त्यानं हेडफोनची वायर काढली। तेवढ्यात हे दोघं तिथून पळाले आणि सगळी हकीकत पोलिसांना सांगितली। पोलिसांनी तात्काळ या ओसामाला अटक केली आणि सखोल तपास सुरू केला। एटीएसनं देखील हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलंय। एटीएसनं सह गुप्तचर खात्यानं देखील ओसामाच्या खोलीची झडती घेतलेली आहे। तर पोलिसांनी याबाबत काय माहिती दिली आहे तीही पाहूयात। धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सुदानी नागरिक असून तो एका महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तो शिक्षण घेत आहे आणि त्यावर पोलीस अजून तपास करत आहे। आयबी आणि एटीएस या दोन्ही संस्थांचे सुद्धा प्रतिनिधी आमच्यासोबत तपासासाठी उपस्थित होते। तर अजून आम्ही त्यात इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।